आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या सुरुवात करूयात। भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापुरातल्या मुरगुडमध्ये बोगस डॉक्टर विरोधात मोर्चा काढण्यात आला। महिलांच्या अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। या प्रकरणी स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। दोषीवर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे। कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मागणी आहे। आंब्याला प्रमुख शहरांमध्ये हापूसला योग्य दर मिळाला नसला तरी आखाती देशात हापूस आंब्याला चांगला दर मिळतोय। त्यामुळे याचा फायदा कोकणातील आंबा बागायतदारांना होणार आहे। कोकणातील बदलत्या वातावरणाचा परिणाम काजूच्या बियांवर देखील झालेला आहे। काजू बीच्या दरात 20 ते 25 रुपयांनी घसरण झाल्यानं कोकणातील शेतकरी चिंतेत सापडले। अमरावतीतील कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासात 8 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 82 वर गेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या दणकेनंतर गोंदिया जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उपोषणकर्त्यांची जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी भेट घेतली। यानंतर 4 महिन्यांचा पगार देण्याचं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपोषण मागे घेतलंय। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झालेली आहे। शंभूराज देसाईंनी त्यांच्या मरळी गावच्या यात्रेत सहभागी होत ठेका देखील धरला होता। त्यामुळे यात्रेतील सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघात महाविकास आघाडीचा भव्य मेळावा झाला। शिर्डीत मतदारसंघातील दहशतीचं झाकण उडवा असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना केलंय। भाजप नेते निलेश राणे यांना बीडच्या केज न्यायालयाकडून समन्स जारी करण्यात आलेला आहे। प्रकाश आंबेडकरांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलाय। यानंतर आज निलेश राणे न्यायालयामध्ये हजेरी लावणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी भरत गोगावले यांनी शंभूराजे देसाई यांच्याकडून काहीतरी घेतलं आणि खाल्लं असा आक्षेप आदित्य ठाकरेंनी घेतला होता। त्यावर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलंय। आम्हाला कोणतंही व्यसन नाही, केवळ मुखशुद्धीसाठी देसाईंकडून इलायची घेतली असं गोगावले म्हटले। राहुल गांधींनी सावरकरांचं आत्मचरित्र वाचावं असा सल्ला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेला आहे। तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं देखील दळवी यांनी स्वागत केलंय। कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुका महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्रित लढवाव्या अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे। स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्याची सूचना खडसेंनी दिली आहे। एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम 2023 पासूनच लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। याबाबतच्या 2 याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आलेल्या आहेत। याबाबत पहिली सुनावणी पूर्ण झाली आहे। न्यायालयानं एमपीएससीला याबाबत नोटीस बजावली आहे। नवी मुंबई येथे खेळण्यासाठी एक अनोखं प्लेग्राऊंड तयार करण्यात आलेलं आहे। हे प्लेग्राऊंड एका ब्रिजच्या खाली आहे। या ब्रिज खाली मुलं बॅडमिंटन, क्रिकेट आणि बास्केटबॉल यांसारखे खेळ खेळतात। पुलाखाली प्लेग्राऊंड तयार करण्याची ही आयडिया उद्योगपती आनंद महिंद्रा यांना आवडली आहे। नुकताच आनंद महिंद्रा यांनी या प्लेग्राऊंडचा व्हिडिओ शेअर केला। सोलापुरातील अर्जुन रामगिरी यांनी मुंबईपर्यंत पायी आत्मक्लेश यात्रा काढली। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत त्यांची भेट घेतली। सोलापुरातील प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। गोंदियातील शास्त्री वॉर्डातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला। इथल्या दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होतोय। शिवाय लहान मुलांचं देखील आरोग्य धोक्यात आलंय। या परिसरात दूषित पाण्यामुळे आजार वाढल्यानं पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय। मित्रांच्या वादात एका मित्रानं दुसऱ्या मित्रावर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 2 परिसरात घडलेली आहे। दारूच्या नशेत दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि एकानं मच्छीमार महिलेच्या हातातील कोयता घेऊन मित्रावर वार केले। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। जळगावच्या पिंपळकोठाजवळ कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोन्ही वाहन चालकांचा मृत्यू झाला असून 2 क्लीनर जखमी झालेले आहेत। अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये लाखोंची औषधं जळून खाक झाली। शिर्डीतील रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी साई मंदिरातून पोथीची मिरवणूक काढण्यात आली। दरम्यान यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सपत्नीक साई चरित्राचं पारायण केलं। या उत्सवासाठी हजारो भाविक शिर्डीमध्ये दाखल झाले। भुसावळमध्ये तापमानाचा पारा वाढतोय। या पार्श्वभूमीवर शाळांची वेळ बदलण्यात आलेली आहे। 1 एप्रिल पासून शाळा सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये भरतील। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय।
यंदाच्या उन्हाळ्यामध्ये कोकणात मोठी तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एप्रिलच्या पंधरवड्यात तापमानात 4 ते 6 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज असून या तापमान वाढीचा आंबा आणि काजू फळांना फटका बसण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे, त्यामुळे येत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 31 पैसे तर डिझेल 94 रुपये 27 पैसे इतका आहे। चंद्रपुरातील सागवान लाकूड अयोध्येतील राम मंदिरासाठी पाठवण्यात येणार आहे। हे लाकूड अयोध्येला पाठवण्याआधी त्याची काष्ठपूजा करण्यात येणार आहे। त्याची मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशच्या 3 मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित असतील। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वांजोळे इथल्या यात्रेत ग्रामस्थांनी 12 गाड्या ओढण्याचा आनंद लुटला। या यात्रेला आसपासच्या अनेक लोकांनी गर्दी केली होती। आकाश पाळणे खेळण्यांच्या दुकानांमुळे संपूर्ण परिसर गजबजल्याचं पाहायला मिळालं। दुष्काळमुक्तीसाठी भाजप सरकारच्या काळात राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेचं महत्त्व महाविकास आघाडी सरकारला कळलं नसल्याची टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केलेली आहे। शिंदे फडणवीस सरकार या महत्त्वाच्या योजनेसोबतच आता शिवजल क्रांती योजना प्रभावीपणे राबवणार असल्याचं पालकमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं। धाराशिव जिल्ह्यातील 8 एमपीएससीच्या निवडणुका एपीएमसीच्या निवडणुका जारी झालेल्या आहेत आणि 28 एप्रिलला मतदान तर 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। बाजार समित्या ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि संघटना कामाला लागलेल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि परंडा तालुक्यातील शेतजमिनींची पुन्हा मोजणी होणार आहे। सुरत चेन्नई महामार्गामुळे अनेक शेतजमिनी बाधित झाल्यात। याविरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी संयुक्त मोजणी करण्याचं आश्वासन दिले। धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या वतीनं शेतकऱ्यांना येत्या 5 एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे। जे शेतकरी 1 एप्रिल आधी घेतलेलं कर्ज भरतील त्यांना 5 एप्रिलपासून कर्ज मिळणार आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत 50% वर शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्याची माहिती आहे। धाराशिवमधील बाजारात रत्नागिरीच्या हापूस आंब्याला प्रति डझन 800 रुपये इतका दर मिळतोय। अक्षय तृतीयेपर्यंत केशरसह इतर जातींचे आंबे देखील दाखल होणार आहेत। हापूस आंब्याच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करतायत। राज्य सरकारने कांदा उत्पादकांसाठी जाहीर केलेलं सानुग्रह अनुदान प्रति शेतकरी 200 क्विंटलच्या मर्यादेमध्ये दिलं जाणार आहे। अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज करावा लागणार आहे। येत्या 30 दिवसात अनुदान वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। भुसावळमध्ये 4थ्या लाईनच्या चाचणीसाठी एक्सप्रेस वाहतूक बंद राहणार आहे। पुढचे 2 दिवस भुसावळ, कटनी, इटारसी, मेमू आणि देवळाली एक्सप्रेस बंद राहतील। 2 दिवसात तब्बल 30 रेल्वे गाड्या रद्द तर 17 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सोलापूरला तीर्थक्षेत्र जिल्हा घोषित करा, तसंच सोलापुरात टेक्सटाईल पार्क द्या अशी मागणी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे। सोलापुरातील विकास गतिमान व्हावा यासाठी लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली। सोलापुरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सांप्रदायिक संघटनेच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी समविचारी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाला त्यांनी या संदर्भात निवेदन दिले। भंडाऱ्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्जवर QR कोड बंधनकारक करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश दिलेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या छापखाना मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। मुंबई विद्यापीठात पदवीदान सोहळा होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळालेलं नाहीये। प्रमाणपत्रांची अजून छपाई झाली नसल्याची माहिती मिळते। वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांची अडचण होतीये। वरळी सीफेसला झालेल्या कार अपघात प्रकरणात सुमेर मर्चंट या वाहन चालकानं जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। अपघातावेळेस दारूच्या नशेत होता या अहवालावर मर्चंटनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव इथले हातपंप यांत्रिकी कर्मचारी 14 मार्चपासून आमरण उपोषणाला बसले होते, मात्र त्यांच्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नव्हतं। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि हे उपोषण मागे घेण्यात आले। मनमाडमध्ये इंडियन ऑइल कंपनी प्रकल्पातून इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालक आणि मालकांनी संप पुकारला। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात संप पुकारण्यात आलाय। संपामुळे इंधन वाहतुकीवर परिणाम होतोय। सावरकर प्रकरणावरून शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी आणि राऊतांचा एकत्र फोटोच्या बॅनरला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला।
बीडमधील भाजप नेते अशोक शेजूळ हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला अटक झाली आहे। काही दिवसांपूर्वी माजलगावमध्ये शेजूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। भिवंडीच्या वंजारपट्टी नाका इथे एका माथेफिरूनं डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला। या माथेफिरूनं डॉक्टरांच्या डोक्यात लोखंडी हातोडीनं वार केला। या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून निजामपुरा पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे। कार्ला गडावर यात्रोत्सवानिमित्त दारूबंदी असूनही विक्री करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईत 36,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 652 जणांवर कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। यात एकूण 1,20,000चा दंड वसूल करण्यात आलाय। शाळांमध्ये देखील तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। उद्धव ठाकरे गटाचे खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत। ठाकरे गटाच्या खासदारांना कार्यालय देण्याची मागणी हे खासदार करणार आहेत। अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये 20,000 कोटी कुणाचे असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय। तर विरोधी पक्षातील 95% नेत्यांवर ईडी चौकशी आणि भाजपमध्ये सामील झालेले वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ असल्याची टीका खरगेंनी केली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकार विरोधात 48 तास धरणे आंदोलन करणार आहेत। पश्चिम बंगालच्या योजनांसाठी केंद्र सरकार पैसे देत नसल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलेला आहे। थकबाकीच्या मागणीसाठी ममता बॅनर्जी आंदोलन करणार आहेत। पंजाबमध्ये पाकिस्तानकडून येणारे चीनी बनावटीचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत। अमृतसरमध्ये बीएसएफ जवानांनी ही कारवाई केली आहे। या ड्रोनमधून भारतात ड्रग्ज आणलं जात होतं। या कारवाईमध्ये 2.5 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले। अमृतपाल सिंगला फंडिंग करणाऱ्या दलजीत कलसीचं पाकिस्तान कनेक्शन समोर आलेलं आहे। कलसी पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख बाजवा यांच्या मुलाचा निकटवर्ती असल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्र सरकारनं फार्मा कंपन्यांवर मोठी कारवाई केली आहे। 76 फार्मा कंपन्यांच्या पाहणीनंतर 18 कंपन्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। औषधांच्या दर्जासोबत तडजोड करणं, बनावट औषधांची निर्मिती करणं असा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। भारतात एकाच दिवसात कोरोनाचे 1,573 नवीन रुग्ण समोर आलेले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते। देशात 32 जिल्ह्यांमध्ये कोरोना झपाट्यानं वाढतोय। तर दरम्यान 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।